नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता ही भाजी तयार करण्यासाठी अर्धा किलो इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या. ह्या शेंगा मी साफ करून घेतल्या आणि 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता या शेंगा आपण कुकरमध्ये घालून घेऊया. शेंगा बुडतील इतपत यात पाणी घालायचंय. साधारण इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान याला मिक्स करायचंय आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 इंच दालचिनी घातली, 2 हिरवी वेलची घातली, थोडंसं चक्रीफूल घालून घेतलं, थोडीशी जावित्री घातलेली आहे, 3 लवंग घालून घेतल्या आणि 3 पांढरे मिरे यामध्ये घातलेले आहे. आता 1 चमचा यात धणे घालायचे आहे. आता 1 चमचा यात जिरं घालायचं आहे आणि हे खडे मसाले 1 ते 2 सेकंद गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला हलकासा सुगंध रिलीज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. इथे मी हे मसाले मस्त भाजून घेतलेले आहे. भाजून घेतलेले मसाले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला आता खोबरं भाजून घ्यायचं आहे. साधारण पाव वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलं. खोबरं आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं हे खोबरं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपण मसाले भाजून घेतले होते त्यातच आपल्याला हे खोबरं घालायचं आहे. जे सुके जिन्नस आहे ते आपल्याला सेपरेट ठेवायचे आहे. आता कढईमध्ये 1 वाटी कांदा घालून घेतला, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलं. यात आपल्याला पोहे खायचे 2 चमचे तेल घालायचं आहे आणि हा कांदा हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा कांदा भाजून घेतलेला आहे, पाहू शकता. भाजून घेतलेला कांदा आता एका प्लेटमध्ये आपण सेपरेट काढून घेऊया. भाजीसाठी मसाला तयार होत होता तोपर्यंत इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा देखील चांगल्या शिजल्या गेलेल्या आहे. पाहू शकता शेंगा मस्तशा मऊसूत शिजलेल्या आहे. आता लगेच आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया. आपण खडे मसाले आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं होतं तर ते सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता आणि नंतर यामध्ये भाजून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि मग पाणी घालायचं आहे आणि छान याला वाटून घ्यायचं आहे. शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्यामुळेच आपला जो मसाला आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो भाजीसाठीचा आणि भाजीला देखील एकसंधपणा येतो. भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होण्यासाठी एका प्लेटमध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचे आणि याची आपल्याला पाणी घालून या पद्धतीची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे. भाजी तयार करण्यासाठी ते आपण कुठलाही स्पेशल मसाला वापरत नाहीये कारण यामध्ये आपण आधीच खडे मसाले हे भाजून घेतलेले आहे. आता भाजी तयार करण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं. आता तयार करून घेतलेली लाल तिखटाची ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये घालायची आहे. ही पेस्ट 2 ते 3 सेकंद चांगली परतून घ्यायची आहे तेलावरती. ही स्टेप केल्यामुळे काय होतं, भाजीला मस्त तरंग येतो आणि अगदी हॉटेलसारखी लालबुंद भाजी ही घरच्या घरी तयार होते. याला मी परतून घेतलंय. यामध्ये आता कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. लक्षात ठेवा इथे आपल्याला संपूर्ण वाटण हे वापरायचं आहे. आता हे वाटण सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि एक 6 ते 7 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती याला आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे वाटण कढईपासून वेगळं होत नाही आणि यातून असं तेल सुटत नाही तोपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. झाकण ठेवून मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी एक वाफ काढून घेतली मसाल्यावरती. तुम्ही पाहू शकता मसाल्यावरती मस्त तेलाचा तरंग आलेला आहे. यावरूनच समजायचं मसाला इथे आपला चांगला भाजून झालेला आहे. शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालून घेतल्या. भाजीची थिकनेस पाहून घ्या, अगदी मला घट्ट वाटत आहे त्यामुळे यात मी पाणी घालत आहे. साधारण 1.5 ग्लास त्यात मी गरम करून घेतलेलं पाणी घालते. भाजीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ही शेवग्याची भाजी मस्तशी भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते. सगळ्या शेवटी या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती मस्त झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे. इथे मी ही भाजी झाकण न ठेवता शिजवून घेतली. बघा भाजीवरती किती छान तेलाचा कट आलेला आहे. अगदी हॉटेलसारखी भाजी ही तयार झाली. सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. मस्त अशी इथे शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झाली. ही भाजी चवीला अप्रतिम लागते. लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकी टेस्टी ही भाजी तयार होते. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता ही भाजी तयार करण्यासाठी पाव किलो ढेमशी घेतलेली आहे.
ही ढेमशी आपल्याला अशी कोवळी घ्यायची आहे आणि छोट्या आकाराची घ्यायची आहे। अशी छोट्या आकाराची ढेमशी घेतल्यामुळे भाजीला चव छान येते। ढेमशी आता कट करून घ्यायची आणि कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। यामध्ये पाव वाटी तुरीची डाळ घालायची आहे। ही डाळ मी 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती। 1.5 ग्लास पाणी घालायचे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। ढेमशी शिजत आहे तोपर्यंत भाजीसाठी वाटण बनवून घेऊया। अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घातले। 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं यात घातलं। पाण्याचा वापर न करता जाडसर याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। आता कढईमध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे तेल गरम केलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा जिरं घालून घेतलं। तयार करून घेतलेलं शेंगदाण्यांचं वाटण यामध्ये घालून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटं छान गॅसच्या मंद आचेवरती याला परतून घेतलं। याला परतून घेतल्यानंतर यात काही मसाले घालून घ्यायचे आहे। साधारण अर्धा चमचा यात मी लाल तिखट घालते। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घातलं रंगासाठी। पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळदी पावडर घालून छान याला मिक्स करून घेतलेला आहे आणि हे मसाले देखील मी या शेंगदाण्याच्या वाटणासोबत 1 ते 2 सेकंद चांगले परतून घेतलेले आहे। यामध्ये आता अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं आपल्याला हा मसाला गॅसच्या मंद आचेवरती मस्त असं शिजवून घ्यायचा आहे। मसाला शिजत होता तोपर्यंत इथे आपली ही ढेमशी देखील चांगली शिजली गेलेली आहे आणि इथे आपला मसाला देखील मस्त इथे मी गॅसच्या मंद आचेवरती छान शिजवून घेतलेला आहे साधारण 2 ते 3 मिनिटं। यावरचं झाकण काढायचं, याला मिक्स करायचं आणि शिजवून घेतलेली ही ढेमशी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। याला मिक्स करून घेऊया। भाजीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मला ही भाजी अगदी परफेक्ट वाटत आहे त्यामुळे यात मी एक्स्ट्राचं पाणी नाही घालणार। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि झाकण न ठेवता भाजी 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायची। इथे मी ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती मस्त शिजवून घेतलेली आहे। आता सगळ्यात शेवटी भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। तयार झाली इथे आपली मस्तशी ही ढेमशीची भाजी। चवीला ही भाजी अप्रतिम लागते। ही भाजी देखील तुम्ही भात, भाकरी, चपाती सोबत खाऊ शकता। एकदा या पद्धतीने ही भाजी देखील ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा पांढरे तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला अगदी सरसरीत असं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडंच पाणी घाला म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होईल। बघू शकता इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायची आहे। आता पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घातला। आता तयार करून घेतलेल्या बेसन पिठाचे हे बॅटर आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि हे मिश्रण अगदी पटापटा मिक्स करत जायचं आहे। या मिश्रणाला 1 ते 2 सेकंदाच्या आतच घट्टपणा यायला सुरुवात होते आणि या मिश्रणाचा छान मऊसूत असा गोळा हा तयार होतो। इथे मी या मिश्रणाचा छान मऊसूत गोळा तयार करून घेतलेला आहे। आता यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून मिश्रणावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची। मिश्रणावरती मी एक वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकता हे मिश्रण छान शिजलं गेलेलं आहे। मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये आणि स्पॅच्युलाला देखील चिटकत नाहीये। याचा अर्थ मिश्रण चांगलं आपलं शिजलं गेलेलं आहे। हे मिश्रण कडकडीत गरम असताना लगेच तेल लावून घेतलेल्या या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि असं आपल्याला हे मिश्रण स्पॅच्युलाने थापून घ्यायचे। तुम्ही हवं तर हाताने देखील थापू शकता किंवा एखादी प्लेट सुद्धा मिश्रण थापण्यासाठी वापरू शकता। मिश्रण इथे मी थापून घेतलंय। आता हे मिश्रण रूम टेम्परेचर वरती 15 मिनिटं आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया। कढईमध्ये 1 वाटी कांदा घालायचा आहे, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचंय, 1 चमचा जिरं यामध्ये घालून घ्यायचंय आणि थोडंसं तेल यामध्ये घालायचंय। साधारण 1 छोटा चमचा यामध्ये तेल घालायचंय आणि आपल्याला हा कांदा गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे भाजून घेतलेला आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच कढईमध्ये आपण आता पाव वाटी सुकं खोबरं घालत आहोत। खोबरं देखील हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे।
आता खोबरं देखील प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 1 चमचा धणे घालून घ्यायचे आहे। धणे देखील आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आहे। आता भाजीला छान दाटसरपणा आणि घट्टपणा येण्यासाठी 1 चमचा फुटाण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। फुटाण्याच्या डाळऐवजी तुम्ही ते काजू सुद्धा वापरू शकता। इथे आपण सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहे। आता मसाले पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। अजिबात पाण्याचा वापर न करता सुरुवातीला याला वाटून घ्यायचं या पद्धतीने। अशी ही स्टेप केल्यामुळे मसाला अगदी बारीक वाटला जातो। आता थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे। बघू शकता मसाला छान मी बारीक वाटून घेतलेला आहे। जेवढं शक्य होईल तेवढा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे। आता इथे आपला मसाला तयार होत होता तोपर्यंत इथे आपलं हे जे मिश्रण आहे तर ते देखील चांगलं सेट झालेलं आहे। आता याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला हव्या तशा तुम्ही ते वड्या चौकोनी शेपमध्ये सुद्धा कापून घेऊ शकता। इथे मी डायमंड शेपमध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहे। यातील तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते। बघू शकता वडी मस्त डिमोल्ड होत आहे। याच पद्धतीने सगळ्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या। इथे आज आपण बेसन वड्यांची भाजी तयार करत आहोत। भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होण्यासाठी सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी आणि 1 चमचा काळा मसाला घालायचा, पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आणि थोडंसं पाणी घालून मसाल्यांची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे। अशी मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर हा खुलून निघतो आणि भाजीला चव सुद्धा खूप छान येते आणि भाजी मस्त अशी लालबुंद तयार होते। आता हा जो मसाला आहे तर तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी आधीच 6 ते 7 छोटे चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये तयार करून घेतलेला हा मसाला घालायचा आहे। हा मसाला 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती मस्त परतून घ्यायचा आहे। मसाला इथे मी परतून घेतलेला आहे। आता तयार करून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालायचंय। लक्षात ठेवा इथे आपल्याला हे संपूर्ण वाटण वापरायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती सतत मिक्स करत जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही आणि वाटण हे अगदी रव्यासारखं रवाळ टेक्स्चरवरती दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण छान भाजून घेतलेलं आहे आणि बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे वाटणाला मस्त रवाळ टेक्स्चर देखील आलेला आहे या पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचंय, याला मिक्स करायचंय आणि झाकण ठेवून हे वाटण आपल्याला 2 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण 2 मिनिटं छान झाकण ठेवून शिजवून घेतलं। यावरचं आता झाकण काढूया। बघू शकता वाटणावरती मस्त तेलाचा कट आलेला आहे। यावरनच समजायचं इथे आपला जो मसाला आहे तो मस्तसा भाजला गेलेला आहे। आता भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं। इथे आपल्याला गरम पाणी वापरायचंय। तर इथे मी साधारण 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालून घेत आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। भाजीची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची मी ठेवलेली आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे। झाकण न ठेवताच भाजी शिजवून घ्यायची। जर झाकण ठेवलं तर भाजीवरती फेस येतो आणि तेलाचा जो कट असतो भाजीवरचा तो निघून जातो। त्यामुळे झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची। इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती मस्त तेलाचा कट आलेला आहे आणि अप्रतिम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। इथे आपला हा जो भाजीचा रस्सा आहे तर तो तयार झालेला आहे। आता भाजी ताटामध्ये कशी वाढायची ते तुम्हाला सांगते। भाजी वाढताना सगळ्यात आधी आपल्याला सुरुवातीला ताटामध्ये भाजीचा रस्सा घालून घ्यायचा आहे। नंतर तयार करून घेतलेल्या या बेसनच्या वड्या घालून घ्यायच्या आहे। तयार झाली इथे आपली मस्त अशी झणझणीत आणि चवीला अप्रतिम लागणारी अगदी हॉटेल सारखी बेसन वड्यांची भाजी। चवीला ही भाजी अप्रतिम लागते। भाकरी सोबत, भातासोबत, चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। ही भाजी बनवण्यासाठी 2 छोट्या आकाराची बटाटे मी कट करून घेतलेली आहे। बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटे कट केल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे बटाटे काळे पडत नाही। त्याच पद्धतीने 3 छोट्या साईजची काटेरी वांगी इथे मी कट करून घेतलेली आहे आणि वांगी देखील आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे म्हणजे वांगी काळी पडणार नाही आणि पाव वाटी इथे मी वाटाणे घेतलेले आहे। आता भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात। तर त्यासाठी 2 चमचे खोबरा किस घ्यायचा आहे,
सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही तो ओलं खोबरं पण वापरू शकता। 4 ते 5 काजू यामध्ये घालून घेतले आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहे। 1 चमचा खसखस यामध्ये घालायची आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये खडे मसाले घालायचे आहे। 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, अर्ध चक्री फूल घेतलेलं आहे, 3 लवंग घेतलेले आहे, 3 मिरे घेतलेले आहे आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। आता 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घेतल्या। 1 वाटी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली। अशी कोथिंबीर या वाटणासोबत वाटून घेतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। 3 छोटे चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेतला। 3 हिरव्या मिरच्या कट करून यात घातलेल्या आहे आणि इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 तेजपत्त्याचं पान घालून घ्यायचं आहे। आता कांदा मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं। टोमॅटो इथे परतून घेतलेला आहे। आता हे तयार करून घेतलेलं आपल्याला वाटण संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे। असं वाटण यामध्ये घातल्यानंतर लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण कांद्यामध्ये सुद्धा मिरच्या घातलेल्या होत्या, त्यामुळे तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे। पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे। बघू शकता या मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि मसाल्यावरती मस्त वाफ आल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। आता यामध्येच आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे आणि बटाटे घालून घ्यायचे आहे आणि वाटाणे देखील घालून घ्यायचे आहे। इथे आज आपण वाटाणे, बटाटा आणि वांग्याची मिक्स रस्सा भाजी बनवत आहोत। तर सुरुवातीला छान या मसाल्यासोबत आपल्याला या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे 1 ते 2 मिनिटं। भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी अशा पद्धतीची या भाजीची थिकनेस ठेवलेली आहे। आता या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी 10 ते 12 मिनिटं बरोबर शिजवून घेतलेली आहे। यावरचं झाकण काढायचं। आता आपण भाजी चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान असा बटाटा मऊसूत शिजला गेलेला आहे। आता वांग बघून घेऊया। वांग देखील छान मऊसूत शिजलेलं आहे। इथे आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। आता या भाजीमध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी। भाजी शिजल्यामुळे थोडीशी घट्ट झालेली आहे। मला यामध्ये आणखी पाण्याची गरज वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची। तयार झाली इथे आपली मस्त अशी वांग, बटाटा आणि वाटाण्याची भाजी। चवीला अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। ही भाजी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये मसाले घालूयात। तर त्यासाठी इथे मी 2 मिरे घेतलेले आहे, 2 लवंग घेतलेले आहे, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे, थोडंसं मी इथे चक्रीफूल घेतलेलं आहे आणि 1 इंच दालचिनी घेतली। आता हे खडे मसाले तेलामध्ये घालून घेतले। यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घातलं। आता हे खडे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे। खडे मसाले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला 1 मोठ्या आकाराचा उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपण अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे
6 ते 7 काजू यामध्ये घालून घेतले। काजू घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी देखील चवीला अप्रतिम लागते। 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि एक मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो बारीक कट करून घेतलं आणि ते यामध्ये घातलं आणि हे टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलं। इथे मी हे टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचंय। मिश्रण थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचंय। इथे आज आपण पनीरची भाजी बनवत आहोत, तर त्यासाठी 250 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेलं आहे। पनीर क्यूब्स मध्ये कट करून घेतलं। पनीर आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। पनीर असं फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजी देखील चवीला अगदी भन्नाट लागते। इथे मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी कढईमध्ये 6 छोटे चमचे तेल इथे मी कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 2 चमचे बटर घातलं। बटरऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। आता तेल चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण तेलामध्ये घातलं आणि याला मिक्स करून घेतलं। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरचीचा तिखट घालायचा आहे रंगासाठी, पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून घेतला, 1 चमचा धणे पावडर घातली आणि पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे भाजीला हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली। मसाले चांगले वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। बघा इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलंय। आता यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला दुधावरची साय घालून घ्यायची आहे। दुधावरची साय घातल्यामुळे भाजीची चव देखील दुपटीने वाढते आणि भाजी अगदी हॉटेलसारख्या चवीची तयार होते। आता वाटण चांगलं मिक्स करून घेतलं। यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे, याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं या वाटणावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे जवळजवळ 2 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूया। बघू शकता एक वाफ आपण यावरती काढून घेतल्यामुळे वाटणावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेच आपल्याला फ्राय करून घेतलेले हे पनीरचे क्यूब्स घालून घ्यायचे आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालून घ्यायचे। इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे। तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी या भाजीची थिकनेस या पद्धतीची ठेवलेली आहे। आता लगेचच भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता आपल्याला उकळून घ्यायची आहे। भाजी जर तुम्ही गॅसच्या हाय फ्लेमवरती उकळून घेतली आणि त्यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरचा तेल हा निघून जातो। त्यामुळे भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती झाकण न ठेवता उकळून घ्यायची। इथे मी ही भाजी झाकण न ठेवता उकळून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती छान तेलाचा कट आलेला आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तयार झाली अगदी हॉटेलसारखी चमचमीत इथे आपली पनीरची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते आणि लहान काय मोठे सुद्धा बोटं चाकून खातील इतकी चविष्ट लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा।